मी प्रोफेसर वसंतराव भाऊराव सूर्यवंशी, राहणार निमनाळे, तालुका जिल्हा धुळे। मी 30 वर्ष प्राध्यापक होतो ज्युनियर कॉलेजला। 11वी-12वीच्या मुलांना शिकवत होतो। मला 2015 पासून डायबिटीज झाला। मग डायबिटीजच्या गोळ्या वगैरे घेत होतो मी, पण काही फरक पडत नव्हता। चालताना परत मला थकवा यायचा, परत घाम यायचा। मग मला टीव्हीवर मी प्रोग्राम पाहिला माधव बागचा की बाबा हार्टचं असं आहे तसं आहे, हार्ट विदाऊट गोळ्यांचं म्हणजे हार्टचं शरीराचं शुद्धीकरण होऊन जातं। शुद्धीकरण झाल्यामुळे परत माणसाला फ्रेश वाटतो, तरुणासारखं वाटतो असं वाटायला लागलं। असं मी वाचलं आणि माहिती मिळाली मला। मग मी सुषमा मॅडमला फोन केला माधव बागमधल्या। मग सुषमा मॅडमला सर्व प्रोग्रामविषयी विचारलं की माधव बाग काय आहे, तिथं काय काय उपचार घेतले जातात। मग त्या सुषमा मॅडमांनी मला प्रश्न विचारला, तुम्हाला काय झालं आहे? म्हटलं मला डायबिटीज झालं आहे आणि थकवा येतो, चालताना थकवा येतो। ठीक आहे म्हणे, तुम्ही माधव बागला येऊन जा, एक वेळा भेट द्या, तिथं आल्यावर तुम्हाला कळेल की माधव बाग काय आहे काय नाही। मग मी 22 तारखेला आलो, 22 मार्चला या ठिकाणी आल्यानंतर रिसेप्शनला त्यांनी सांगितलं। मग सुषमा मॅडम भेटल्या। सुषमा मॅडमांनी आम्हाला आदराने नमस्कार केला, या आमचं स्वागत केलं। मग आम्हाला रूम पण दाखवले, AC रूम पण दाखवला, तो एक स्पेशल रूम पण होता तो पण दाखवला, आणि सर्वसाधारण नॉन AC रूम पण दाखवले। तुम्हाला जे योग्य वाटेल तो रूम तुम्ही घ्या आणि राहा इथं 7 दिवस। 7 दिवसाची ट्रीटमेंट घ्या, तुम्हाला काय वाटतं शेवटच्या दिवशी मला भेटा आणि मला सांगा। आम्ही 22 मार्चला आलो, मुक्कामाला थांबलो। मग त्या दिवशी मला पंचकर्म केलं। पंचकर्म जवळजवळ पाऊण तास चालतं। त्या पंचकर्मामध्ये काय करतात ते सुरुवातीला तेलाने मॉलिश करतात आणि ते तेल म्हणजे साधं तेल नसतं, आयुर्वेदिक तेल असतं। त्या आयुर्वेदिक तेलाने पायापासून हातापर्यंत, डोक्यापासून उलटं सुलटं करून मसाज करतात। त्याच्यानंतर 15-20 मिनिटांनी वाफ देतात, 15 मिनिटं वाफ चालते, आणि त्याच्यानंतर काय करतात, आपलं बस्ती करतात। असा त्यांचा दररोजचा प्रोग्राम असतो। दररोज 2 पंचकर्म असतात। सकाळी 4 वाजता उठवतात, बेल वाजते, वासमान येतो, बेल वाजतो, आम्ही 4 वाजता उठवतात। नंतर त्यांनी 4 वाजताचा प्रोग्राम पण दिलेला असतो खोलीमध्ये। एक नाकात टाकायचे 2 थेंबचे औषध दिलेलं आहे, मंजन पण दिलेलं आहे, आणि गुळण्या करण्यासाठी एक स्पेशल ते काहीतरी औषध दिलेलं आहे, त्याच्या 5 गुळण्या करायच्या। त्याच्यानंतर वाफेचं छोटंसं मशीन दिलेलं आहे, ते वाफ 5 मिनटं घ्यायची। असा त्यांचा प्रोग्राम झाल्यानंतर मग ते वॉकिंगला बोलवतात। वॉकिंगच्या वेळेस ते परत शुगर घेतात, BP घेतात। वॉकिंगच्या अगोदर शुगर BP घेतात। नंतर मग तुम्हाला काय त्रास झाला काय नाही ते विचारतात। मग आपल्याला सांगायचं, मग मला डायबिटीज झाला आहे, मला थकवा येतो। मग ठीक आहे, तुम्हाला 10 राऊंड मारावे लागतील। मग सुरुवातीला त्यांनी मला 10 राऊंड मारायला लावले। असा त्यांचा दररोजचा प्रोग्राम असतो, 4 वाजता उठणं। त्याच्या प्रोग्राम झाल्यानंतर मग परत ECG करतात, परत शुगर घेतात। नंतर 7:30-8च्या दरम्यान नाश्ता करतात। नाश्ता घेतल्यानंतर रूमवर जायचं, थोडंसं फ्रेश व्हायचं। 9-9:30ला परत पंचकर्माला जायचं। पंचकर्म झाल्यानंतर परत डॉक्टरांची भेट घेतली, आणि डॉक्टरांनी सांगितलं तुमची शुगर एवढी आहे, आज एवढी आहे, आज तेवढी आहे। मग ते शुगरचं 3-4 वेळा दिवसातून ते हे मोजमाप करतात। ECG पण 3-4 वेळा करतात, आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी परत एका हॉलमध्ये बोलवतात, आणि परत तिथं शुगर पण घेतात आणि ECG पण करतात। आणि दुपारी जेवणानंतर त्यांचं 1 तासाचं लेक्चर असतं। जे तज्ज्ञ असं आहार तज्ज्ञ असेल, एखादा डायबिटीजचा तज्ज्ञ असेल, हृदयरोग तज्ज्ञ असेल, असं प्रत्येक तज्ज्ञांचं तिथं भाषण असतं। आणि माधव बाग काय भानगड आहे हे माधव बागचं चित्रीकरण पण तिथं दाखवतात। अर्धा तासाचं चित्रीकरण दाखवतात, माधव बागचा एरिया दाखवतात। परत माधव बागमध्ये आलेले लोक कसे फ्रेश होऊन गेले, ज्यांचं हृदय 15-20% चालत होतं त्यांचं कसं 80-90% येऊन गेलं। आता परवाच त्यांनी बुधवारी 20 लोकांचा सत्कार केला, त्यांचे हृदय चांगलं झालं, आणि 3 महिन्याची ट्रीटमेंट घ्यायला लावतात। 3 महिन्याची ट्रीटमेंट घेतल्यानंतर त्यांचे सत्कार केला माधव बागवाल्याने। असा त्यांचा दररोजचा प्रोग्राम असतो। नंतर दुपारी जेवण झाल्यानंतर 3 वाजता परत 3ऱ्या मजल्यावर जाल्यानंतर तिथं सायकलिंग असते, नंतर वॉकिंगचं मशीन असतं, परत शुगर घेतात, परत ECG काढतात। त्याच्यानंतर मग परत पंचकर्म करतात। पंचकर्म झाल्यानंतर परत रूमवर यावं लागतं। रूमवर फ्रेश झाल्यानंतर परत रात्री आणखी परत शुगर
चेस्ट आणि एक स्पेशल डॉक्टर रात्री पण 8:30 वाजता तुम्हाला दिवसभरात काय वाटलं, दिवसभरात तुमचं थकवा जाणवला का नाही जाणवला, काय त्रास झाला, पोट दुखलं का, डोकं दुखलं का, अमुक दुखलं का, अनेक प्रश्न ते विचारतात. आणि त्यानुसार जर ज्याचं काही पोट दुखलं असेल तर त्यानुसार त्याला गोळी औषधं देतात. ते नसेल आपल्याकडे तर ते बाहेरून मागून देतात, ती सेवा करतात. आणि असं दररोजचा प्रोग्राम त्यांचा असतो. हां, मग आता मला हा जो 7वा दिवस आहे. मला पहिल्या दिवशी माझं वजन 87.9 होतं आणि शेवटच्या दिवशी माझं वजन झालं 86.4. आणि शुगर माझी सुरुवातीला 205 होती. नंतर मग हळूहळू दुसऱ्या दिवशी 187 आली, तिसऱ्या दिवशी 145 आली, चौथ्या दिवशी 137 आली, 5व्या दिवशी परत ती 121वर आली आणि आज शेवटच्या दिवशी 117वर आली. 117 जेवण केल्यानंतरची. आणि सकाळी ऐकून घ्या, सकाळी माझी 87 आली. आणि मला डॉक्टरांनी, मागरेच्या म्हणून डोळ्याचे डॉक्टर आहेत, त्यांनी मला डायबिटीजच्या 8 गोळ्या दिलेल्या आहेत. 8 गोळ्यांपैकी 1 गोळी इथं आल्यावर कमी झाली. आणि दुसरी गोष्ट, महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे इन्शुलिनचं इंजेक्शन होतं 25 द्यायचं, 25-28पर्यंत द्यायचं, ते इन्शुलिनचं इंजेक्शनच सुरुवातीपासूनच त्यांनी बंद करून टाकलं. हे इन्शुलिनचं इंजेक्शन ते बंद करून, ते बंदच करा म्हणे. ते बंद केल्यानंतर सुद्धा माझी शुगर एकदम कमी झाली 7 दिवसामध्ये.